हे गाईज गुड मॉर्निंग. तर जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोललेली की उद्या मी बाहेर चालली माझ्या फ्रेंड सोबत. तर हीच माझी ती क्लोज फ्रेंड म्हणजेच प्रांजल. सो बेसिकली हिने मला रात्री कॉल केलेला की आपल्याला उद्या बाहेर जायचे, पण काय, कुठे, कसं जायचं हे तिने मला अजिबात सांगितलेलं नाही. तर तिच्यावर मी डोळे झाकता विश्वास करून तिच्यासोबत जायला तयार झालेले. पण पुढे काय आणि कसे हाल झाले हे तुम्हाला दिसणारच. तर मी सकाळी घरातले कामं आवरून निघाले जायला. तर मध्ये तिने मला पिकअप केलं. तर तेव्हा मला समजलं की आम्ही ब्रह्मगिरीला चाललोय. आता जे नाशिकमध्ये राहत असेल किंवा नाशिकमधले लोक माझे व्लॉग बघत असेल तर त्यांना नक्कीच कळेल की ब्रह्मगिरी काय आणि कुठे आहे. सो आम्ही तिथे जायला निघालो आणि मला ॲक्चुअली मेन थिंग अशी की मला ब्रह्मगिरी काय वाटलं की तिथे एक मंदिर आहे आणि आपण दर्शन वगैरे करायला चाललो असेल. पण मला तिथं अजिबात माहिती नव्हतं की तिथे चढ आहे आणि तो चढून जावा लागतो आणि ट्रेकिंग वगैरे समथिंग असा पार्ट येतो. मॅडममध्ये तर फुल कॉन्फिडन्स होता की ती आरामात तो चढून दर्शन घेऊ शकेल. पण माझी तर चढ बघूनच टाय फेस झालेली, कारण मला अजिबात ही अशी सवय नाही ट्रेकिंग वगैरे करायची आणि हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. आय वॉज लाईक इन द मिडल. मी डिरेक्टली तिला बोललेली की हे बघ ब्रो, मी नाही करू शकत हे. तू मला काही सांगितलेलं नव्हतं की हे काय आणि कसं आहे. बट स्टील देवासारखीच माझ्या मागं लागलेली. नाही, मी तुला घेऊनच जाणार, मी तुला घेऊनच जाणार. कसं-मसं करून बाई ती मला घेऊनच चाललेली होती. चढ चढ तू माझ्यासोबत, चल, चल, चल. बट ते म्हणतात ना की आपण देवाकडे नसतो जात, देव आपल्याला बोलवतं. सो तिने मला एका देवाच्या रूपानेच मला वरती नेलेलं, दर्शन केलेलं आणि खूप फार छान होतं. तुम्हीही जाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल. हाल होईल ती बात वेगळी, पण देवाच्या दर्शनासाठी हे काहीच नाहीये गाईज. सो आम्ही वरती गेलेलो. इथे हे जे तुम्ही बघतायत ना, इथे गोदावरी नदीचा उगम झालेला, त्यानंतर शिवजींनी त्यांच्या जटा उघडलेल्या ही प्लेस होती ती. आणि मला नाही वाटत की हे मी माझ्या फॅमिलीसोबत बघू शकली असते. न कळता का होईना तिने मला हे सगळं काही दाखवलं आणि थँक्स टू हर की तिच्याचमुळे मला हे सुंदर दृश्य बघायला भेटले आणि खूप जवळून देवाचं दर्शन करायला भेटलं. फार आनंद झालेला आणि व्ह्यू ही तुम्ही बघू शकता, इतका सुंदर होता, खूपच सुंदर होता. त्यानंतर आम्ही खाली आलेलो आणि तुम्ही बघू शकता तिथे एकदम टॉपला आम्ही गेलेलो खालून वर. हे पण तुम्हाला सांगू का, जेवढं चढायला जीव जातो ना तेवढं यायला काहीच जात नाही. लाईक आपण खूप आरामात येऊन जातो. मला तसं वाटतं की ते काहीतरी देवाचंच असतं की या मी तुमचे कष्ट बघेल आणि जाताना तुम्हाला एकदम आरामात सोडेल. म्हणजे बाय द वे मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या बर्थडे व्लॉगमध्ये जी माझी क्लोज फ्रेंड होती ना ही तीच आहे. ॲक्चुअली ती मला स्वतःहून बोलली की माझा फेस हाईड करू नको, म्हणून तिचा फेस रिव्हील होतोय. आणि हा बर्थडे व्लॉग अजून बघितला नसेल तर आणि जे नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझी अशीच बडबड ऐकायला भेटेल रोज. जबरदस्ती करने का तरीका थोडा कॅज्युअल आहे. सो आम्ही पटकन दर्शन घेऊन खाली उतरलो एकदम हसत खेळत आणि येताना आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही डोसा आणि इडली खाल्लेली. त्यानंतर मी घरी यायला निघाले. दॅट्स इट. आपण परत बोलूयात उद्या. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या ब्लॉगला.